नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोजे यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आलो राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये, जे की डायनोसॉर पार्क म्हणून ओळखले जाते. इथे तुम्हाला मोठमोठे डायनोसॉर्स, सुंदर गार्डन, लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि खूप छान असे फोटोजेनिक स्पॉट्स पाहायला मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही पुण्यात फॅमिली सोबत फिरायला किंवा मुलांना बाहेर घेऊन जायला एखादं छान ठिकाण शोधत असाल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच डायनोसॉर गार्डन म्हणून ओळखले जाणारे हे उद्यान पुण्यातील पिंपळे गुरव या भागात आहे. गार्डनमध्ये जाण्यासाठी मोठ्यांसाठी फक्त 20 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. उद्यानाची वेळ दुपारी 12 ते सायंकाळी 8 पर्यंत आहे. गेटमधून आत आल्यावर समोरच आपल्याला हा एक भला मोठा डायनोसॉर दिसतो. जवळून पाहिल्यावर तर मला क्षणभर असं वाटलं की हा खरोखरच खरा डायनोसॉर आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या डायनोसॉरची खूप क्रेज दिसत होती आणि सगळेच त्याच्यासोबत फोटो काढताना देखील दिसत होते. गार्डनबद्दल बोलायचं झालं तर इथे तुम्हाला रंगीबिरंगी फुले, मोठमोठी हिरवीगार झाडं, डेकोरेटिव्ह स्टाईलची झाडं आणि जिथे पाहाल तिथे हिरवाईच हिरवाई दिसते. हे सगळं पाहून मन प्रसन्न होतं आणि लहान मुलंही खूप आनंदी होतात. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्हाला पूर्ण एक बोर्ड दिलाय, त्याच्यावर लिहिलेलं आहे की डायनोसॉर कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं म्हणजे असं पूर्ण हे दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. तुम्ही इथं वाचू शकता आणि डायनोसॉरची इन्फॉर्मेशन समजू शकता. मला उद्यानामध्ये शाळेतील काही लहान मुलंही दिसली, जी या प्लेइंग एरियामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खूप मजा करत होती. या उद्यानामध्ये विविध प्रकारचे डायनोसॉर्स पाहायला मिळतात. हा स्पिनोसॉरस डायनोसॉर पहा, दिसायलाच किती खतरनाक वाटते. त्याचे डोळे, दात, जीभ आणि शरीराची रचना पाहिली की तो खूपच भयानक वाटतो. लहान मुलं तर याला पाहून थोडी घाबरतीलही. ट्रायसेराटॉप्स हा डायनोसॉर मी लहानपणापासून एका कार्टूनमध्ये खूप वेळा पाहिला आहे. त्यामुळे हा डायनोसॉर पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. याशिवाय इथे डिनोसुचस, सिंटाओसॉरस, अमार्गासॉरस आणि अजून अनेक डायनोसॉर्स पाहायला मिळतात. उद्यानामध्ये बसण्यासाठी केलेली सिटिंग अरेंजमेंट सुद्धा खूप युनिक पद्धतीने केलेली आहे. गार्डनमध्ये आपल्याला एक कॅसल टाईप स्ट्रक्चर देखील पाहायला मिळतं. त्याच्या भिंतीवर आणि मागे डायनोसॉर्स पाहायला मिळतात. आतमध्ये गेल्यावर एक खूप मोठा डायनोसॉर दिसतो. त्याची मान बघा किती मोठी आणि लांब आहे. या डायनोसॉरच्या दोन्ही बाजूला बसण्याची छान सोय केली आहे. लहान मुलं आणि फॅमिली खेळून किंवा फिरून थकल्यावर इथे आरामात बसू शकतात. हा फक्त डायनोसॉरचा मॉडेल नाही तर यामध्ये लहान मुलांसाठी स्लाइड देखील आहे. या सीडीने वर जायचं आणि मग मागच्या स्लाइडने खाली यायचं. यामुळे लहान मुलांना ही जागा खूप आवडते. उद्यानामध्ये तुम्ही वॉकिंग, जॉगिंग आणि व्यायाम करण्यासाठीही येऊ शकता. इथे ओपन जिम देखील अवेलेबल आहे. व्यायामासाठी या उद्यानाचं टायमिंग सकाळी 5 ते 10 असं आहे आणि व्यायामासाठी एंट्री मोफत असते. एंट्री गेटपासून डाव्या बाजूला तुम्हाला काही मूवीमधले कॅरेक्टर्स देखील पाहायला मिळतात. आणि त्यात आपला हलकुरे पण आहे.
जो की इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे. तर मित्रांनो, राजमाता जिजाऊ उद्यान आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला सगळ्यांना पाठवा. हे ठिकाण एक परफेक्ट फॅमिली स्पॉट आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. लहान मुलांना तर स्वर्गाचे आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. Turn around and show your face. Let me see parts of you.